गेला असता काम बच्चे डायरेक्ट कोणीतरी मारून आत घातला होता खिशामध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, या नाश्ता करायला. मला काय दाखवायची गरज होती का सगळे वगैरे नागडे पण आता निघालो फोटोशूट करायला. म्हणजे गाडी इथे आमची तोपर्यंत म्हणलं फोटोशूट करावं. बाईक का फोटोशूट करणे काय भाऊ झाडचे पीछे जरा ग्रीनरी अच्छा लगेगा. हिंदी मराठी सगळं मिक्स होतं आहे, त्यात काय वाद नाही. मागं थांबल्यात पोरं चहा बी प्यायला, पण आपण तर काही चहा पित नाही. आता फोटो काढू आणि निघू मग. A few moments later. रिक्षावाला आला आहे आमचा. आता रिक्षामध्ये जाऊन कालचीच रिक्षा आहे, त्याच्यामध्ये जाऊन आज 3 दर्शन घ्यायचे. पण येतं कुठं तरी आम्हाला कुठं नाही. इस्कॉन टेम्पल आणि बगलादेवी आणि हां चिंतामणी आणि काहीतरी. जय श्री महाकाल. 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 हो, हमारा चैनल है यूट्यूब पे, हो जरा सब्सक्राइब कर दो, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत जातो आम्ही. जय श्रीराम. हे बघू शकता तुम्ही, सेम सगळे पण सेमच आहे, त्यात काय वादनात नाही. आतमध्ये चालू आहे गाणं वगैरे, इथे चालू आहे फोटोशूट वगैरे. एकदम प्रसन्न वाटते इथं. जाऊन बसतो आता आतमध्ये थोडा वेळ फोटोशूट करून. फोटोशूट चालू आहे, नुसतं फोटोशूट चालू आहे. नादच पुरा आहे, नादच पुरा करतो. फोटोशूट करतो. आत्ता निघतो इथून, कारण रिक्षावाल्याला लेट होते आणि आम्हाला पण होते लेट. म्हणजे आम्हाला नाही, त्यालाच होते. इथून जातो दुसरं कोणतं चिंतामणी, गणपतीचं चिंतामणी म्हणते रे, तिथे जातो. त्याच्या चिंतामणी गबलादेवी ना काहीतरी, बगलादेवी, तिथे जायचं. रिक्षावाला थांबला तिथे, आता जातो तिथे. वेटिंग चालू आहे. पाय वाजता ते काम 25 आहे. जातो चालत. भागो 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 भागो. ए श्रीराम. आता आलो चिंतामण गणपतीच्या इथे, पण गर्दी खूप आहे, बघू शकता तुम्ही. एवढी गर्दी आणि आम्ही बिना चपल्या चालू आहे. डायरेक्ट काम 25 आहे. काहीतरी नोटीस येत आहे. हा बघ पुढे जाऊन थांबला. भाजायला लागले तर तिकडे जाऊन. आणि तिथे लग्न आहे बहुतेक काहीतरी. बघू लग्नामध्ये जाता येतं घुसू अचानक मध्ये. जेवण इथेच करून दुपारचे पैसे वाचतील आमचे 1000-1200 रुपये. काम 25 डायरेक्ट. आतमध्ये जातोय आणि एकदम गरम भेंडी. हळू. नवरदेव का इथेच काय भेंडी? नवरदेवच वाटतोय. नवरदेव आहे का कोणी काय माहिती. नवरदेव आमचा बटले आहे. तो काय पुढे चाललाय. भेंडी तो पोसाला पण पुढे आतमध्ये गेला बघ. सहकार्य करे. पुढे सारखा लाईनीमध्ये पुढे सारखा. बाबाला का हार घातलाय बाई? बाबाचं लग्न आहे काय? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चल गणपतीच नाही झालं का?
अरे पुढे भाई सगळे चला चला. ताई रावल्या तर मोबाईल याला असतं काम बच्चे डायरेक्ट कोणीतरी मागून हात घातला होता घिच्यामध्ये. गावाला असतं नाही तर लेट ठोकला असतं. हे हा होता का कोण होता गावाला लय मारला असता भाई त्याला. नाव द्या माहिती नव्हता नाहीतर हाणला असता भाई. नाही तर दुसऱ्याच कोणाला तरी ठोकला असता. काय माहिती कोण होता जाऊन द्या म्हणून. मंदिरात तिथं प्रसाद दिला असता भाई गणपती समोर. जाऊ आता परत उन्हामध्ये परत बिन चपले. शक्यतो किती 40 डिग्री चालू आहे त्यामुळं एकदम काम 25 लागलेली आहे. बघू शकता 39 तरी पण जास्तीच आहे. घोषणा दिली पण ती घोषणा मी कॅप्चर नाही केली. हां असंच वाटतं मी कॅप्चर नाही केलं नंतरून चालू केला. पण चांगलं आहे गणपतीलाही चांगलं आहे रे. मोठा आहे एकदम. ते एकाच गणपतीमध्ये 3 आहे. एकाच दगडामध्ये 3 गणपती हे केलेले त्यांनी दर्शवलेले. चांगले खूप. बघितलं असेल तुम्ही. आता रिक्षामध्ये बसतो. आता इथून त्याच्यासाठी पण जागेसाठी पण तळमळ चालू आहे. हे मी आता चालवणार. मला येते भाई मी चालवणार आता. आता आलोय इथं भोकी माता मंदिर पाशी. नदीच्या लगतच आहे आणि ते बहुतेक ते बळी वगैरे देतात तर बकरी वगैरे येते. लाईव्हला वाटते बळी देणारी. खाली काहीतरी वाटते चालू आहे. काम 25 चालू आहे. इथे वाटते बळी देणारे वाटते. आता आम्ही निघतो प्रस्थान करतो पुढचा स्टॉप बघायला. येऊ बघला देवी राहिलं ना अजून का झालं हेच आहे का भोकी माता एवढंच होतं. आता वाटते घरी जायचं. निकलते आम्ही. काम 25 पाहिले घाण वाजते ते बाई. नुसतं जाते मंदिरात पाया पडतो येतो. जाते मंदिरात येतो. पण सगळं दाखवायचं आपण. भैया अरे ओ पट्टरम भैया धीरे गाडी. आता चालू जेवायला पण इथं आल्यात भांग यायला. इथे भांग भेटते. जे रिक्षा सोडतात ना तिथं पार्सल गौरव शेट आता झोप आहे. जेवण आलो असतं. नवीन घेतला. काम 25 दाखवताना नाही भेटलं पण पार्सल घेतलं. आत्ता आलो रामघाटापाशी. तुझं काहीतरी चालू आहे इथं इव्हेंट वगैरे काहीतरी चालू आहे त्यांचं. फोटो बिटो काढतोय. आरतीचं अजून चालू आहे मध्ये. आरतीला खूप वेळ तिकडं पण चालू आहे काहीतरी. बघू आरती चालू झाल्यावरती काहीतरी दाखवतो तुम्हाला. आत्ता आलो 4 धामपाशी. काल तर आल्याच एंट्री बंद होती कारण गेट लावून घेतला होता. आता आहे एंट्री चालू. आता जातो आतमध्ये. इथे चप्पल वगैरे काढायचं. 4 धामाखंड आश्रम स्टार्ट में दिया गया दान 500 जे की छूट के अंतर्गत. इथे महालक्ष्मी राधा कृष्ण जी शिव पार्वती जी हनुमान जी जय बजरंग. राम दरबार कसलं भारी वाटते. जय श्रीराम. ते काढून बघ. दुर्गा माता
दुर्गा माता प्रसाद, भगवान जगन्नाथजीचं मंदिर आहे इथे. म्हणजे सगळे 4 धामचं पण आहे, दाखवलंच असेल मी. परत मंदिरात आलो आम्ही, परत दर्शन घ्यायचं. बघूया होतंय का नाही, कसं होतंय आता बघू. आता तर होईन बहुतेक. आम्ही तर 3 जण आहे, बाकीचे 4 जण तर घरी. गर्दी सुद्धा वाटते नाही सुद्धा. बघूया दर्शन कसं होतंय. बघू आहे फक्त आता आम्ही 3घच आहेत, बाकीचे ऑलमोस्ट 4 जण घरीच घरीच आहे. 3 जण होते सोबत 4 धाम पर्यंत. त्यांची यात्रा संपवली त्यांनी. त्यांची यात्रा त्यांनी त्यांच्याच संपवली. मग आता आम्ही चाललोय आणि काहीतरी प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर तो पण घेणार आहोत आम्ही. गर्दी तर सिद्धेश भाई पलीकडे उडी मारून बाहेर मारायचं का? गर्दी खूप दिसते मला इथून. एवढी गर्दी भाई मी अजून नाही बघितली. त्या दिवशी तर भाई एकदम सुरळीत झालं. आत्ता खूप गर्दी आहे. आत्ता इथेच लाईनला खूप गर्दी आहे. हे सिद्धेश भाई आय थिंक वी कॅन गो रिटर्न. आई शपथ जा, लय गर्दी आहे. काम 25 गर्दी आहे, काम 25 भाई. आम्हाला नाही जायचं. आम्ही केलं दर्शन, आम्ही केले. इथूनच पाया पडतो आम्ही. चल रे, इथूनच उडी मारून बाहेर पडतो. आणे का वाईट रे यावी. आता जायचे आपल्याला भांग प्यायला. राहुल शेठ स्पॉन्सरशिप आहे आजची. तुम्ही केलं तर काय करणार? थंडाई पाजणार सगळ्यांना? नाही, थंडाई पाजणार का तुम्ही? आता हे सगळं मीच भरतो. तसं भरायला मी पण बरं आता. मग तू भर. म्हणजे तू थंडा भांगचे पैसे देते ना सगळ्यांचे. वरचे पैसे आम्ही टाकू 40-40 रुपये घेऊ आम्ही. थंडा ऑटोमा भांग पण भांग टाक. तुला काय माहिती? मेरे को घर जाने का है. अरे भांग मध्ये मजा नाही. भांग आता आपण किती पिलो, काहीच नाही झालं. थंडाई पाहिजे. थंडाईच प्यायची. थंडाईने पोट थंड राहणार. मी काय बोलतोय, रबडी नको. नाही कॅमेराला कस्टर पाहिजे. कॅमेराला कस्टर पाहिजे. कॅमेरा नाही रे बाबा. कॅमेरा त्याच्यासोबत का चपाती? ते डाळ चांगली घट्ट आहे. मसाला दूध हा, पण ते नाही उकळून फ्रीजमध्ये थंड बिंड करून सकाळी ते पिवळं काय बोलतात त्याला, केसर रबडी काहीतरी बोलतात रे. काहीतरी होतं. जाऊ द्या, नंतर विचार. दिसेल तुम्हाला. मित्रांनो, हा चेतन आहे. हे त्याची बायको आहे बाजूला. चाललं काय पण सांगू नको. कट कर रे. काट. रोज हिला लावतो असं तर नाही. मल्टिपल शॉट लावतो. तिला चालता येत नाही. बघा, तिला चाल केलं बिघडले. हे काय म्हणलंय? हे सिद्ध्याला Cheers. आता आमचे बदामचे काम 25-26 काम. तर आत्ता उठलोय आम्ही. 3 वाजलेत. उरकलंय सिद्धेश भाई मीच आहे. चाललंय भस्म आरतीच्या चलित आरतीसाठी. आता 1 नंबर गेट आणि 4 नंबर गेट दोन्हीला होती ती चालू ती. म्हणजे लाईन चालू होती ती. पण एक्झॅक्टली माहीत नाही. काल आम्ही जाऊन विचारलं होतं, पण एक म्हणलं की तिकडं होते ती 1 गेटला, आणि हे जिथं राहतोय ना ते म्हणले की ते 4 नंबर गेटला आहे. आता पहिला 4 नंबर गेटला चाललोय. तिकडे गेल्यावरती बघू लाईन. हा तिकडेच आहे ना 4 नंबर हरसिद्धीचं. तिकडे गेल्यावरती बघू. दुपारी सगळं भरलेलं होतं आणि आता भस्म आरतीच्या वेळी जे चलित लाईन आहे ना त्याच्यासाठी बघा मोका डोर करून दिला डायरेक्ट.
लास्ट टाइम आम्ही तिकडून गेलो होतो. आता या रायतून चालले सरळवाली. पुढं बघू. गर्दी तर मोकार दिसते ते मोठी. एकदा व्हिडिओ बघितले होते यूट्यूबवरती, पळत सुटले होते पळत. यार अरे ब्राता या खड़े हो गए चालो आत्ता आम्ही फोन आला. हॅलो. आम्ही गेलो पण आम्हाला हे नाही झालं. दर्शन भेटलं पण एकदम बारकी क्लिप आहे. पण ते कसं चलित आरती आणि पुढे सगळे जे बसले होते ना त्या सगळ्यांचे पास होते. एकदम आतमध्ये येते. भेटलं पण दर्शन भेटलं पण ते शृंगार वगैरे परत भस्म आरती पार 6:30 पर्यंत चालू होईल बहुतेक. तोपर्यंत काय भेटलंच नाही. नेक्स्ट टाइम नाश्ता पाणी चालू काय भेळ आणि चिप्स. एवढा छोटा 1 वाजला. 6 वाजताचं डिक्लेअर ते आमचं किती 6 वाजताच अभी निकलते. निकलने का नहीं है भिड़ो, अभी टाइम है भिड़ो. शॉर्ट है गाण लागत. काय राहतात ते हाती ठेवलं काय खिशामध्ये. रेलवे स्टेशन उज्जैन जंक्शन. अभी जा रहे हम रिटर्न की जर्नी है. सब काम 25 हो गए जा रहे. एकदम की रातमध्ये 7 वाजताची ट्रेन आहे. लागली शाबास. काढलं भाऊनी. ट्रेनमध्ये बसल्यावरती दाखवू आपण पुढचं पार्सल कार्यालय. हा मोठा झाला भाई. याला काही समजत नाही भाई. तिकडूनच चढायचं तर एवढ्या लांब माणूस सोडले भाई. चकले आता सगळे. हा फायनली मुंबईमध्ये आले. ते तर सांगायचं विसरलं. काही मारा याला तुम्ही तर म्हणतो. पंकज चव्हाण आयडीचं नाव आहे. मारा याला शोधून. त्याला एवढ्या लांब उतरवलंय. परत एक तर झोप नाही झाली का काय आलं एवढ्या लांब मोडण्यात. तर इथून कुठं जायचं ते मला पण नाही माहिती. म्हटल्याला पण नाही माहिती. कोणाला नाही माहिती वाटतं. इथून चढायला लागेल आता.